म्हटलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त रंजक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आधी आपण पाहूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की सायली अर्जुन आता त्या सँडीला भेटायला आलेले असतात एका कॅफेमध्ये आणि त्याच वेळेला त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न करत असतात, त्यासुद्धा प्रियाबद्दल. मग तोही म्हणत असतो की एका वकिलासोबत काय बोलावं ना, खरंच मला कळत नाही आहे, पण तुम्हाला नक्की इन्फॉर्मेशन काय हवी आहे? तर प्रिया मधुकर याबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे असं अर्जुन म्हणतो. प्रियाबद्दल? अच्छा, तिच्याबद्दल तर काय सांगू, तिच्याबद्दल तर सगळंच सांगण्यासारखं आहे. कारण तिने आतापर्यंत मला किती फसवलं आहे, कारण माझ्याकडे खूप पैसा असायचा तेव्हा, आणि तिने माझा वापर तशाच पद्धतीने करून घेतला, असं देखील आता तो सँडी सांगत असतो. त्यावर सायली म्हणते की हो, मी तुला ओळखते, मी सुद्धा त्याच आश्रमामध्ये असायची, मी तेव्हा तुला आणि तिला एकत्र बघायची, तू तिचा बॉयफ्रेंड होता हे सुद्धा मला माहिती आहे, असं देखील सायली आता म्हणत असते. त्यावर तो म्हणतो की हो, मी तिला माझी गर्लफ्रेंड मानत होतो, पण ती मला बॉयफ्रेंड मानत नव्हती, तर पैशांसाठी माझा वापर करायची. तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं, पण तिने मला फसवलं. मलाच काय, अशा बऱ्याच जणांना तिने फसवलं आहे. ती फक्त पैशांसाठी समोरच्या माणसाचा वापर करून घेते, हे नंतर मला कळलं. मग आता तुम्ही कशाबद्दल, कसं काय तिला ओळखता, असंही आता विचारलं जातं. तर दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती मात्र अश्विनला भेटत असते. अश्विन प्रियाला म्हणत असतो की किती गोंडस बाळ आहे ना, खरंच ना, कापसासारखे अगदी गाल आहेत ना अस्मिताताईच्या बाळाचे. हो हो हो, खूपच गोड आहे बाळ, मला ना लहान बाळं खूप आवडतात. मग अस्मिताताईला तू भेटलीस का? प्रिया म्हणत असते अस्मिताताईला भेटली, पण मी विचार केला की ती घरी येणारच आहे ना तशी पण, मग तेव्हा तिच्याशी निवांत बोलता येईल. आता कसं तिला थोडं टेन्शन होतं ना, म्हणून म्हटलं की राहू दे, असाही मी विचार केला. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की लगेचच प्रिया म्हणत असते की तुम्हाला जरा 20,000 रुपये देशील का? त्यावर आता अश्विन म्हणतो 20,000 रुपये? आता परत 20,000 रुपये कशाला? अश्विनला प्रश्न पडलेला असतो. दुसरीकडे आता इथे सायली आणि अर्जुनला तो सँडी विचारत असतो की तुमचा प्रिया मधुकरसोबत काय संबंध आहे? त्यावर आता अर्जुन आणि सायलीने सत्य परिस्थिती सांगितलेली असते की ती आमच्या घरात राहते आणि माझ्या भावाची ती बायको आहे, म्हणजेच अश्विन सुभेदार याची, अश्विनची म्हणजे डॉक्टर अश्विनची बायको आहे. ही गोष्ट जेव्हा आता सँडीला कळते तेव्हा सँडीच्या पायाखालची जमीन सरकते. सँडी म्हणतो बापरे, म्हणजे एवढं मोठं भयानक सत्य आहे, तर म्हणजे ती आता डॉक्टर अश्विनला सुद्धा फसवते. ती ना असंच करत असते, ती कोणालाही आपल्या जाळ्यामध्ये असं ओढते ना की समोरचा माणूस ना डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवतो. डॉक्टर अश्विनचं पण तसंच झालं असेल, मी ओळखू शकतो, कारण आहे ना ती तसंच करते, प्रेमाच्या जाळ्यात ती चांगलंच समोरच्याला अडकवते, तिची त्यामध्ये खासियत आहे, असं देखील आता तो सांगत असतो. त्यावर आम्हाला या सगळ्यात ना खरं तर डॉक्टर अश्विन यांना बाहेर काढायचं आहे, आपल्याला खरं तर ना अर्जुन यांची मदत होऊ शकते. सँडी, तू आम्हाला मदत करशील ना या सगळ्यामध्ये? तर सँडी म्हणतो की हो, का नाही करणार, मी सगळ्या बाबतीत तुम्हाला मदत करीन, काळजी करू नका. कारण तिचा खरा चेहरा तर सगळ्यांसमोर आलाच पाहिजे, कारण ती प्रत्येक वेळेला फसवत असते आणि ती खूप जणांना याआधीसुद्धा पैशांसाठी लुटून बसलेली आहे. दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुन बोलत असतात त्या सँडीसोबत, तर इकडे मात्र अश्विनकडे आता प्रियाने 20,000ची मागणी केलेली असते. 20,000ची तिने मागणी केल्याबरोबर आता प्रिया खूपच जास्त एकदम आवडीने म्हणत असते की प्लीज मला द्याल ना 20,000 रुपये. पण आता मात्र तिला 20,000 रुपये अश्विन द्यायला नकार देत असतो. तो सरळ म्हणतो की एवढे पैसे नेमके तुला पाहिजेत तरी कशासाठी, मी तुला एकही रुपया देणार नाही आहे, असं डायरेक्टली त्यांनी सांगून टाकलेलं असतं. मग आता असं काय करतोयस? अरे त्या दिवशी नाही का आपण त्या माणसांना पैसे दिले तेव्हा 20,000 रुपये संपले. त्यावर अगं तुला तरी कळतं आहे का, तू कुठे पैसे खर्च करतेस ते? त्या दिवशी मी बघितलं, एवढा पैसा काही खर्च झाला नाही, आपण पाकिटामध्ये भरून दिले तर 3-4 हजार रुपये, मग 20,000 रुपये कसे काय केले? आणि तुला 4 दिवसांनी तर 20,000 रुपये लागायला लागले तर कसं होईल? मग आता ती म्हणते की खरंच यार, संपलेत माझ्याकडे. अरे पण तू एवढा पैसा खर्च कुठे करतेस, ते सगळ्या हिशोब लिहून ठेव, असं देखील अश्विन आता बोलत असतो. दुसरीकडे आता सायली अर्जुन जे आहेत ते बाहेर आलेले असतात आणि त्याच वेळेला अर्जुन पोलिसांना कॉन्टॅक्ट करून विचारत असतो की साक्षीबद्दल काही तपास लागला का? पण अजूनही साक्षीबद्दल काही तपास लागलेला नसतो. दुसरीकडे आता अर्जुन जो असतो त्याच्याकडे एक फाईल रेडी असते, ज्यामध्ये प्रियाबद्दलचे एक एक पुरावे त्याने त्या फाईलमध्ये ठेवलेले असतात. तर सायलीला ती फाईल तो दाखवत असतो. सायली म्हणत असते की ही फाईल तुम्ही मला आता दाखवताय, पण ही फाईल चुकूनही घरी घेऊन येऊ नका, कारण कोणाच्याही हाताला लागली तर प्रियाच्या लागली तर प्रिया आता ही फाईल गायबच करेल. त्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही फाईल आहे ना, एक काम करा,
ती ना तुमच्या ऑफिसमध्येच ठेवा, कारण काही झालं तरी प्रॉब्लेम व्हायला नको असं मला तरी वाटतं, कारण ही फाईल आहे ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की ह्याचे बॅकअप आहेत माझ्याकडे, तरीसुद्धा जपून ठेव म्हणतेस तर मी ठेवतो, काळजी करू नकोस असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता सचिनने त्याला त्या माणसांना कॉल केलेला असतो ज्यांच्याकडनं कॅनडामधून त्याने पैसे घेतलेले असतात. ती माणसं आता इकडे मात्र सचिनला ब्लॅकमेल करत असतात, तुला पैसे द्यावे लागतील असं काहीसं त्याला म्हणत असतात. त्यावर तोही त्यांना म्हणत असतो की मी प्रयत्न करतोय, माझ्या परीने जेवढं जमता येईल ना तेवढं मी करेन, तुम्ही काळजी करू नका असं देखील सचिनने सांगितलेलं असतं. आणि प्लीज ऐकून घ्या ना प्लीज असं म्हणत असता सचिन असतो, पण त्याच्या मागे उभी असते ती साक्षीने आता हे 4 शब्द ऐकलेले असतात की प्लीज तुम्ही ऐकून घ्या. त्यामुळे साक्षीच्या हातामध्ये सँडविचची प्लेट असते ती खाली पडते. दुसरीकडे आता सायली अर्जुन तोंडाला मास्क वगैरे लावून मैना आणि सदाच्या घराकडे पोहोचलेले असतात आणि पाहतात तर काय ते घर आहे ना बंद असतं आणि दुकानही बंद असतं. मग सायली अर्जुन विचार करतात की हे कसं काय शक्य आहे, म्हणजे हे दुकान वगैरे बंद करून कसं काय जाऊ शकतील, काहीतरी गडबड आहे. हाही विचार ना आता त्या दोघांच्याही मनामध्ये येऊ लागतो. आणि तर इकडे आता एक माणूस जो असतो तो बाजूलाच त्यांच्या राहत असतो. त्याला आता अर्जुन विचारत असतो की तुम्हाला माहिती आहे का हे सदा आणि मैना कुठे गेले आहेत ते. त्यावर तो माणूस सांगतो की हे पहिल्यांदा आमच्याकडे चावी वगैरे ठेवून जायचे, पण यावेळेला ह्याने चावी वगैरे ठेवली नाही आहे, अचानकपणे गेलेत, कुठे गेलेत काहीच माहिती नाही असं देखील आता अर्जुनला तो बाजूला राहणारा व्यक्ती सांगू लागतो. मग आता अर्जुनला संशय येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता त्या माणसाने एवढी गोष्ट सांगितली म्हटल्यावर ह्या लोकांना नक्कीच प्रियानेच पळवून लावलं असेल असा सुद्धा विचार ना सायली अर्जुनच्या मनामध्ये येऊ लागतो. कारण प्रत्येक वेळेला जर बाजूला चावी देऊन ते जर जात असतील आणि आता जर ते कुठेच गेले नाही आहेत याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग आता अर्जुन आणि सायली या सगळ्याबद्दल सोक्षमोक्ष लावायचं ठरवतात. अर्जुनने आता हे सगळं काम करायला डिटेक्टिव्ह ठेवलेला असतो, जेणेकरून या सगळ्या कामामध्ये तो कुठेही न जाता घरात बसला तरी त्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळत राहील आणि तो सदा आणि मैनावर त्यासोबत प्रियावर सुद्धा एकदम बारकाईने लक्ष ठेवेल. म्हणूनच आता अर्जुनची पूर्ण जोरदार तयारी सुरू असते. दुसरीकडे आता सायलीसुद्धा अर्जुनचं हे सगळं बोलणं ऐकत असते. अर्जुनला सगळं हे करताना खरंच त्याला खूप जास्त टेन्शन असतं, तरीसुद्धा तो हे सगळं काही एकदम प्रेशराईजने कंप्लीट करत असतो, कारण त्यालासुद्धा वाटत असतं की लवकरात लवकर प्रियाचं हे खरं रूप सगळ्यांसमोर यायला हवं, कारण त्यालाही कळत असतं की त्याच्या भावाची सगळ्यात मोठी फसवणूक होत आहे. इकडे सायली आणि अर्जुन हे जे आहेत ते आता दोघंही जण हॉस्पिटलमध्ये जायचा विचार करत असतात, कारण इथे जास्त वेळसुद्धा थांबून उपयोग नाही आहे. हॉस्पिटलमध्ये गेले तर निदान काहीतरी होऊ शकतं, म्हणूनच ते आता पटकन हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. इकडे साक्षी सचिनवर ओरडू लागते आणि त्याला म्हणत असते की तुम्ही कोणाला फोन लावला होतात, खरं खरं सांगा, नक्कीच तू आता त्याला फोन लावला असशील ना, मला माहिती आहे तू हे सगळं काही मुद्दामून करतोयस, तू त्या अस्मितालाच फोन लावला होतास ना असं बोलून ती त्याच्यावर चिडत असते. मग त्याच वेळेला तो म्हणत असतो की नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी अस्मिताला कॉल लावलेला नाही आहे, मी कॅनडामधनं एकाकडनं पैसे घेतले आहेत व्याजाने, तो माणूस मला त्रास देतो आणि म्हणूनच मी दुसऱ्या नंबरवर ना का होईना त्याला कॉल लावायचं ठरवलं. माझं ऐकून घे, मी खरं सांगतोय, त्या समोरच्या माणसाने मला 10 लाखाची तेव्हा मदत केली होती, म्हणूनच 10 लाख रुपये त्याला द्यायचे आहेत. मग त्याला मी सांगत होतो, नाहीतर त्याला मी कॉल केला नसताना तर त्यांनी खूप मोठा तांडव केला असता आणि यासाठी मला त्याला कॉन्टॅक्ट करावा लागला. माझं हे सिम कार्ड वेगळं आहे आणि हा मोबाईलसुद्धा, मला समजून घे असंही तो आता म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे सचिन तिला सांगत असतो की बघ, एक गोष्ट तुला सांगू का, कारण आहे ना मला खरं तर ना अस्मिताच्या क्रेडिट कार्डमधनं ते 10 लाख रुपये थोडे थोडे का होईना काढायचे होते, कारण अस्मिता मला कधीच आवडत नाही, तुला मी सांगतो अस्मितावर माझं प्रेमच नाही आहे असंही आता तो म्हणत असतो. मग आता इथे साक्षी म्हणत असते की तुझं तिच्यावर प्रेम नाही आहे, मग तू हे सगळं काय करतोयस, तिच्याकडे कशाला जातोस, काय करतोस. मग आता तो म्हणत असतो की मला कुठे जायचं आहे तिच्याकडे, मला तुझ्याबरोबरच राहायचं आहे, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे असंही सचिन साक्षीला म्हणत असतो. तर साक्षी सचिनला म्हणत असते की किती रुपये द्यायचे आहेत सांग, मी तुला मदत करेन. इकडे आता सायली आणि अर्जुन बाळाकडे पोचलेले असतात आणि बाळ आपल्या हातात घेतात. बाळ हातात घेतल्यावर दोघंही जण बाळाचे लाड करत असतात. सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही ही बाळ हातात घ्या ना. अर्जुन बाळ हातात घ्यायला घाबरत असतो, तो म्हणत असतो की नको नको, मला भीती वाटते. पण आता सायली अर्जुनच्या हातामध्ये ते बाळ हळूच देते. अर्जुनच्या हातामध्ये जेव्हा ती बाळ देते ना, तेव्हा अर्जुन त्या बाळाकडे एकटक बघत असतो. बाळ खूपच गोंडच असतं. बाळ आता हातात घेतल्यानंतर त्याला एक वेगळंच फिलिंग येत असतं. सायली बाळाला खुळखुळं हलवून दाखवत असते, तर अर्जुन बाळाला हातात घेऊन खेळवत असतो. इकडे मात्र अस्मितासुद्धा खूप जास्त खुश असते हे सगळं काही बघून, कारण अस्मितालाही कळत असतं की सगळं छान चाललेलं आहे, प्रतिमात आलेलं
आलेले असतात. तर प्रतिमा त्याने बाळासाठी एक चेन बनवून आणलेली असते आणि मग सायली त्या बाळाच्या गळ्यामध्ये ती चेन घालते, कारण बाळासाठी पहिल्यांदाच प्रतिमा त्या आलेली असते भेटायला. मग काही ना काही घेऊन जायचं म्हणून तिने आता चेन आणलेली असते बाळासाठी आणि ती हळूच त्या बाळाच्या गळ्यामध्ये ती चेन घालते. आता बाळाला सायलीने घेतलेलं असतं आणि सायली बाळाला खेळवत असते. त्यानंतर आता सायलीने स्वतःच्या हातानेच ती बाळाला चेन घातलेली असते आणि त्यानंतर त्या बाळाला पाळण्यामध्ये सुद्धा सायलीच ठेवायला जाते. सायलीला ना ते बाळ खूप जास्त आवडलेलं असतं आणि सायलीचं आणि त्या बाळाचं चांगलं बॉन्डिंगही जमलेलं असतं आणि अर्जुनला सुद्धा खूप बरं वाटत असतं. अर्जुनला तेवढ्यातच कॉल आलेला असतो म्हणून अर्जुन आता बाजूला फोनवर बोलायला जातो, कारण सदा आणि मैना अजूनही दुसऱ्या दिवशीसुद्धा आलेले नसतात घराकडे, असा त्याला कॉल आलेला असतो. इकडे मात्र आता सचिन आणि साक्षी जे आहेत ते बोलत असतात. तर त्यावर सचिन साक्षीला म्हणत असतो की खरं तर ना 10 लाख रुपये द्यायचे आहेत. त्यावर आता साक्षी म्हणत असते की ठीक आहे, 10 लाख रुपये द्यायचे आहेत ना, मी द्यायला तयार आहे, पण तू अस्मितासोबत कोणताही कॉन्टॅक्ट करायचा नाही, असंही आता ती त्याला सांगत असते. मग सचिन मुद्दामून नाटक करत असतो आणि तो म्हणत असतो की माझं ना खरंच तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. मला ना, मी तुला सांगू का, हे सगळं ना पैसे वगैरे तुझ्याकडनं नको आहेत, पण आता तू देतेस मला या सगळ्यातून बाहेर पडायला, तर मी तरी काय करू. आणि असं बोलून ना तो आता तिच्याकडनं पैसे घ्यायला तयार झालेला असतो आणि मग तो आता म्हणत असतो की तुझे उपकार कसे फेडू, खरंच ना माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे, पण मला ना खूप जास्त टेन्शनही येतं कधी कधी तुझ्याकडनं पैसे घ्यायचे म्हटलं तर. खरंच ना मला असं वाटलंही नव्हतं की मला हे पैसे असे घ्यावे लागतील, पण आता काय करू, माझाही नाईलाज आहे, असंही तो आता म्हणत असतो. तो जेव्हा हे सगळं काही बोलत असतो ना, तेव्हा साक्षी त्याला म्हणत असते की खरंच ना तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस. साक्षीला तो म्हणतो की हो, मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो, अगदी मनापासून मी तुझ्याच प्रेमात आहे, असंही तो आता खोटं खोटं तिच्याशी बोलत असतो. आता इथे साक्षी म्हणत असते की बरं ठीक आहे, बघितलंस ना एवढ्याशा छोट्याशा कारणावर ना आता हे सँडविच फुकट गेलं की नाही, बघ आता हे सँडविच मला परत बनवावं लागेल. हो, मी आता तुझ्यासाठी सँडविच बनवते, असं बोलून आता साक्षी तिकडनं निघून जाते. सचिन म्हणत असतो की साक्षी, तुला मला आता असंच वेडं बनावं लागेल, कारण तूही मला तसंच वेडं बनवतेस ना, मग मलाही तुझा तसाच वापर करावा लागेल, असंही आता तो म्हणत असतो. इकडे आता त्याला साक्षीला फसवताना मजा येत असते, कारण त्याला साक्षीला लुटायचं असतं, साक्षीकडनं पैसे घ्यायचे असतात. साक्षी त्याला एका हाकेवर 10 लाख रुपये द्यायला तयार झालेली असते, म्हणूनच त्याला आता खूप जास्त आनंद झालेला असतो. दुसरीकडे आता अस्मिता जी आहे ती सचिनला कंटिन्यू कॉल करायचा प्रयत्न करत असते, पण सचिन काही कॉल रिसीव करत नसतो. इकडे मात्र आता सगळीजणं बाळासोबत खेळत असतात. सायलीला कळतं की सचिनलाच अस्मिता कॉल करत आहे, म्हणूनच मग ती विचार करते की चला आपण निदान बाळासोबत तरी खेळूया, जेणेकरून अस्मिताचा सुद्धा मूड चांगला होईल, आणि म्हणूनच ती आता बाळासोबत खेळत असते. इकडे आता सगळीच जणं हजर असतात. आता बाळाला खेळवायचा प्रयत्न करत असतात आणि एक एक जण आता बाळासोबत एक एक असा फोटोही काढतात. बाळ जे आहे ते अस्मिताच घेऊन बसलेली असते, तर इथे ही लोक सगळीजणं अस्मिताच्या बाजूला उभे असतात आणि एक एक करून अस्मितासोबत फोटोज काढत असतात. आधी कल्पना, प्रताप आणि स्मिता आणि बाळ यांचा सायली अर्जुन फोटो काढतात. तर आता सायली अर्जुन देखील बाळासोबत बसलेले असतात आणि त्याचसोबत बाळासोबत सुंदर असे फोटोज काढत असतात. त्यानंतर अर्जुन सुद्धा सगळ्यांसोबत एक सेल्फीही काढतो, कारण आहे ना आता त्यांना अस्मिताचा मूड ठीक करायचा असतो. अस्मिताचं टेन्शन त्यांना कळत असतं आणि त्यामुळे अस्मिताला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची गरज होत असते. दुसरीकडे आता जी साक्षी असते तिने 10 लाख रुपये जमा केलेले असतात आणि ते 10 लाख रुपये आता ती सचिनच्या हातात देते. सचिनला 10 लाख रुपये जसे भेटतात ना, तेव्हा सचिन खूपच जास्त खुश होतो. सचिनला असं झालेलं असतं की कधी एकदा हे पैसे आपल्या हातात येतात, आणि आता जेव्हा तिने पैसे दिलेले असतात ना, तेव्हा तो खूपच जास्त खुश होतो आणि तो तिला मिठी वगैरे मारतो आणि तिला जवळ घेतो. दुसरीकडे आता डॉक्टर आलेले असतात आणि आता दीक्षित, तुम्हाला आता जरी डिस्चार्ज मिळाला तरीही चालेल, कारण तुम्ही आता ओके झालेले आहात असं डॉक्टर म्हणतात, आणि पण घरी जाऊन तुम्हाला खूप जास्त आराम करावा लागेल, कारण नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे असं देखील डॉक्टर सांगतात. त्यावर डॉक्टरांना आता अश्विन सांगत असतो की ठीक आहे, मी 3-4 दिवशी तिला चेकअपसाठी घेऊन येईल, मग तर झालं ना. मग डॉक्टरही म्हणतात की हो, चेकअपसाठी घेऊन या त्यांना, असंही डॉक्टर सांगतात. मग आता सगळं सामान वगैरे भरायचं काम सुरू असतं. दुसरीकडे आता अर्जुनला पुन्हा एकदा मेसेज आलेला असतो की सदा महिना अजूनही आलेले नाही आहेत. मग आता सदा महिना नेमके नक्कीच कुठेतरी पळून गेलेले असणार आहेत याची गॅरंटी आता अर्जुनला आलेली असते, आणि त्यामुळेच ना अर्जुन
आता या सगळ्याचा विचार करत असतो की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे, पण ती गडबड अर्जुनला आता शोधून काढायची असते. तर दुसरीकडे मात्र आता घरी जाऊन कल्पना त्याचसोबत सायली ही सगळीजणं आता तयारी करत असतात. रूम वगैरे डेकोरेट करत असतात अस्मिताची, कारण आता बाळ येणार आहे म्हटल्यावर खूप छान अशी जय्यत तयारी सुरू असते. कल्पना आता सायलीला म्हणत असते की पाळणा तर तू सजवतेस, पण या पाळण्यात आता तुझंही बाळ लवकरच हलू दे, असं बोलून सायली अर्जुनला सुद्धा बाळाची तयारी करायला कल्पना शॉर्टमध्ये सांगतच असते. आणि त्यामुळे सायली आता लाजत असते. सायली म्हणत असते की हो, आम्हीही प्रयत्न करू, हो पण थांबा. आणि दुसरीकडे मात्र आता इथे एक सायली, अर्जुन त्याचसोबत सगळीजणं अस्मिताच्या बाळाला घेऊन घरी आलेली असतात. मग आता अस्मिताचं सुद्धा जोरदार स्वागत केलं जातं. अस्मिता दारातच उभी असते. अस्मिताची दृष्ट वगैरे काढली जाते. अस्मिताला सांगितलं जातं की अस्मिता थांब, बाळासाठी इथेच थांब दारावर, आपण नजर वगैरे काढूया आणि मग तुला घरात घेऊया. आता सायली आणि त्याचसोबत कल्पना औक्षण वगैरे करतात आणि त्यानंतर आता तिला आतमध्ये घेतात. जेव्हा सायली आणि ते आतमध्ये घेतात ना, तेव्हा आता सायली म्हणत असते की बाळ खरंच खूप गोडच आहे आणि किती हसते बघा ना, त्यालाही आनंद झालाय वाटतं घरी आल्याचा, असंही आता सायली म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं अस्मिता खूप जास्त खुश असते, पण तिच्या मनामध्ये अजूनही तीच उणीव असते की आपल्याला भेटायला अजूनही सचिन कसं काय आला नाही. तिला अजूनही सचिनबद्दल ओढ वाटत असते की तिला असं वाटत असते की सचिन कधीतरी सुधरेल आणि सचिन आपल्या बाळासाठी का होईना पण येईल, पण सचिन अजूनही घरी आलेला नसतो आणि त्यामुळे आता ती खूपच जास्त वैतागलेली असते. तिला आता कळत नसतं. पण आता अस्मिताला सायली वगैरे तिची नजर काढते. त्यासोबत तिचं आता औक्षण वगैरे करून तिला घरात घेतलं जातं. जेव्हा आता तिला घरात आणलं जातं तेव्हा ती हळूच तिथे बसते आणि मग अर्जुन म्हणत असतो की तू एक काम कर अस्मिताई, तुझं जे बाळ आहे ना ते सायलीच्या हातात दे, सायली तुझं बाळ एकदम व्यवस्थित सांभाळेल. मग आता तुला काय झालं रे सांभाळायला, तू पण प्रॅक्टिस कर ना, असं अस्मिता मुद्दामूनच त्याला म्हणत असते. त्यावर नको, मला खूपच भीती वाटते बाळ सांभाळायची, असं अर्जुन बोलत असतो. अर्जुन जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा आता सायली आणि इथे अर्जुनला खूपच हसू येत असतं. तर प्रतापही आता अर्जुनची मजा घेत असतात. सायली आता एकदम बाळाला नीट सांभाळत असते. प्रताप आता कल्पनाला म्हणतात की बघ ना, सायली किती छान बाळाला सांभाळते, आता ह्या दोघांनी मनावर घ्यायला हवं, म्हणजे कसं आपल्याला दोन्ही एकत्र नातवंड खेळवता येतील, असंही त्यांना आता वाटत असतं. कारण इकडे बरेच गोष्टी ज्या आहेत त्या आता बदलत चाललेल्या असतात. तर इकडे अस्मिता विचार करत असते की आज जे काही बाळाचे लाड होत आहेत ते खरं तर व्हायला पाहिजे होते, पण तसे खरं तर लाड जे आहेत ना ते सचिनने करायला हवे होते, पण सचिन नेमका नाही आहे. कसं असतं ना, खरंच ना बाळाचं आयुष्य, असाही ती आता विचार करत असते. दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन बाळाची ओळख सगळ्यांसोबत करून देत असतात. त्यावेळेला सुद्धा तिला असं वाटत असतं की ह्या प्रसंगात सुद्धा आपल्यासोबत सचिन असायला हवा होता, पण सचिन आताही नाही आणि त्यामुळेच ना तिला अगदीच भरून आलेलं असतं. आणि म्हणून ती विचार करत असते की सचिन असा कसा असू शकतो, आपली साथ सोडून तो कसा काय गेला, असाही विचार तिच्या मनामध्ये येऊ लागतो. मग दुसरीकडे आता विमलची सुद्धा ओळख सायली आणि अर्जुन करून देतात. ही आता तुझी विमल आजी आहे आणि तुला जर काही हवं असेल ना तर विमल आजीकडे एकदम बेधडकपणे मागायचं, विमल आजी तुझ्यासाठी काही करून देईल, असंही आता सायली आणि अर्जुन आता बोलत असतात. तर विमलला सुद्धा हसू येतं. इकडे मात्र अस्मिताला सारखी त्या सचिनची आठवण येत असते. तर सचिन तर बिलकुलही त्या अस्मिताची आठवणही काढत नसतात. कल्पनाने मुद्दामून प्रियाला सगळ्यांसाठी कॉफी आणि चहा वगैरे बनवायला सांगितलेली असते आणि मग काय तिला हे सगळं काही करावंच लागणार असतो, ऑप्शन नसतो. पण तिला ना आता बाहेर सटकायचं असतं आणि यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. ती विचार करते की निदान आता ही घरात आली म्हटल्यावर ह्यांचं पुन्हा चालू होईल, पण आपल्याला आता इथून पळ जर काढायचं असेल, आपल्याला बाहेर निघायचं असेल तर किचनमध्ये थांबून उपयोग नाही आहे. आणि म्हणूनच ती आता प्रयत्न करत असते तिकडनं लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी. आणि त्याच वेळेला इकडे जेव्हा सगळीजण बाळामध्ये रमलेले असतात तेव्हा ती किचनमध्ये असते आणि तेवढ्यातच तिथे आता विमल आलेली असते. जशी विमल येते ना तसं विमलला ती म्हणते, इथेच थांब, तू बघ जरा दूध ठेवलं आहे मी गॅसवर, असं प्रिया विमलला सांगते आणि लगेचच ती निघून जाते. कारण आहे ना तिला अर्जंटमध्ये त्या बाईकडे जायचं असतं, कारण सायली अर्जुन जिकडे जिकडे पोहोचतील त्याच्या आधी त्यांना तिकडे पोहोचायचं असतं. कारण तिला कुठेतरी मनातून भीती वाटत असते की आपलं जर सत्य बाहेर पडलं तर आपलं काही खरं नाही आणि त्याचसाठी तिची खूप जास्त धावपळ सुरू असते. इकडे सायली अर्जुन
अर्जुन अस्मिताला आता रूममध्ये घेऊन जात असतात. अस्मिता आधी ऐकत नसते रूममध्ये जाण्यासाठी, पण आता कल्पना म्हणत असते की असं बसून चालणार नाही, डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे स्ट्रिक्टली, त्यामुळे तुला आराम करावा लागेलच. आता अर्जुन सगळे सामान जे आहे बाळाचं ते पिशव्यांमध्ये तिथे भरून ठेवलेलं असतं ते उचलत असतो. तर दुसरीकडे कल्पना आणि प्रताप मात्र अर्जुनकडे बघून हसत असतात आणि म्हणत असतात की खरंच ना, आता अर्जुनकडे बघून असं वाटते की तो खरा संसाराला लागलेला आहे, असंही म्हणून ते आता त्याच्याकडे बघून हसू लागतात. अर्जुन पिशव्या घेतो तर सायली आता बाळाला घेते आणि अस्मिताला धरते आणि आता ती चौघीजणं आतमध्ये जायला निघतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो तिथेच उभा असतो. तर अर्जुनला सांगितलं जातं की चला लवकर पिशव्या घेऊन. आता सायली बोलली आहे म्हटल्यावर अर्जुनला पटकनच त्या पिशव्या घेऊन तिकडनं निघावं लागणार असतं. इकडे आता जेव्हा अस्मिता रूममध्ये येते तेव्हा रूम बघते तर काय, तिला ती रूम खूपच छान सजवलेली दिसते. ती म्हणत असते की खूपच सुंदर रूम डेकोर केली आहे, मला वाटतच नाही आहे की ही रूम माझी आहे म्हणून. त्यावर आता तिला म्हटलं जातं की तुला वाटणारच कसं, ही तर रूम आता बाळाची झालेली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आता हे सगळं काही बाळ एकदम व्यवस्थितपणे हँडल करेल. आता जो टेबलवर फोटो ठेवलेला असतो ना तो सुद्धा चेंज केलेला असतो. खरं तर तिथे आता अस्मिताचा फोटो दिसतोय, पण तिथे आधी असतो सचिन आणि अस्मिताचा फोटो, पण मुद्दामूनच ना कल्पनाने तो फोटो बदली केलेला असतो. इकडे आता सायली म्हणत असते की मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही बसा. आणि अर्जुनही आता तिकडनं जात असतो. अर्जुन आणि सायली जसे तिकडनं जातात तेव्हा अस्मिता तिथे बदललेला असलेला फोटो बघते. अस्मिता जेव्हा तो बदललेला फोटो बघते ना तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा फोटो मुद्दामून या लोकांनी बदललेला आहे. त्यामुळे आता तिला ना खूपच जास्त वाईट वाटतं. ती विचार करत असते की कशी लोकं आहेत, नाही ह्या लोकांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, या लोकांनी लगेच फोटोही बदलला, सचिनबद्दल तर ह्यांना काहीच नाही, असंही ती आता विचार करतच म्हणत असते. पण तिला अजूनही सचिनबद्दल खूप काही वाटत असतं, पण त्या सचिनला तर हिच्याबद्दल काही एक वाटत नसतं. तो मात्र त्या साक्षीमध्ये इतका वेडा झालेला असतो ना की त्याचं त्याला भान नसतं. तर दुसरीकडे मात्र आता कपाटातून ते 20,000 रुपये वगैरे ती घेते आणि त्या बाईचं तोंड बंद करण्यासाठी तिची तयारी सुरू असते. आणि त्याचसाठी ती आता विचार करते की आणि अर्जुन पोचायच्या आधी आपणच लवकरात लवकर जाऊया, जेणेकरून त्या बाईला आपल्याला गाठता येईल आणि आपण त्या बाईला आधीच धमकवून ठेवूया की पनवेल सोड आणि निघून जा. म्हणूनच आता तिची तयारी सुरू असते, कारण सायली अर्जुन जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत या संधीचा आपण फायदा करून घेऊया, असंही तिच्या डोक्यामध्ये असतं आणि त्यासाठी तिची खूप जास्त धडपड आता सुरू असते. दुसरीकडे आता सायली अर्जुन जेव्हा खाली येतात तेव्हा बघतात तर काय, प्रिया आता तिकडनं निसटलेली असते. प्रिया जशी निसटलेली त्यांना दिसते तसं अर्जुनने त्याच्या माणसाला कामाला लावलेलं असतं आणि त्या बाईला आधीच गायब करून टाकायला सांगितलेलं असतं. आणि तीसुद्धा दोघंहीजणं मागे मागे जातात आणि तेव्हा जाऊन बघतात तर काय, इथे आता ऑलरेडी प्रिया तिथे जाऊन पोचलेली असते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं प्रिया तिथे जाऊन पोचते तेव्हा प्रियाला ती बाई काही भेटत नाही, पण सायली अर्जुनने त्या बाईला गायब केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तुमच्या जीवाला धोका आहे. इकडे आता सायली अर्जुनही पुढचा विचार करत असतात आणि सायलीला असं वाटत असतं की अर्जुन आपल्यापासून काहीतरी साक्षी प्रकरण लपवतोय आणि म्हणूनच आता त्याने स्वतःहून चैतन्यला कॉल लावून दिलेला असतो. आणि मग सायलीही बोलत असते, चैतन्य म्हणत असतो की नाही, अजून साक्षीचा काही तपास लागलेला नाही आहे वहिनी, असंही तो तेव्हा कुठे जाऊन सायलीला विश्वास बसतो. पण सायली आता अर्जुनला म्हणत असते की तुम्ही माझ्याशी बिलकुलही खोटं बोलायचा प्रयत्न करू नका, नाही तर बघा मी काय करेन ते. त्यावर अर्जुन घाबरतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.